हॅलो एव्हरीवन, विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला या कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन मधले पुढचे न्यूमरिकल सॉल्व करायचे आहे. कशा पद्धतीने सॉल्व करता येतील बघा. दिलेलं आहे बघा, अर्थ मीन टेम्परेचर. Mean temperature can be assumed to be 280 Kelvin. How will the curve of black body radiation look like? Radiation look like for this temperature. Find out lambda maximum in which part of the electromagnetic spectrum does this value lie? बघा काय सांगितलेलं आहे. Earth's mean temperature can be assumed to be 280 Kelvin. How will the curve of black body radiation look like for this temperature? Find out lambda maximum in which part of the electromagnetic spectrum does this value lie. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मध्ये या लॅम्बडाची व्हॅल्यू कुठे आपल्याला मिळणार आहे? गॅमा रेडिएशन, एक्स रेज, अल्ट्राव्हायोलेट, व्हिजिबल, इन्फ्रारेड, मायक्रोवेव्स, रेडिओ वेव्स मध्ये. आणि याचा कर्व कसा असेल? ब्लॅक बॉडी रेडिएशन जे आहे आपण स्पेक्ट्रम डिस्कस केलेला आहे, तो कर्व आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. का लिहिता येईल बघा. तुम्हाला दिलेली क्वांटिटी आहे ती या ठिकाणी टेम्परेचर 280 केल्विन. आपल्याकडचा बी जो आहे तो स्टँडर्ड आहे. बी ची व्हॅल्यू बघा 2.897 इंटू 10⁻³ मीटर केल्विन अशी आहे. आणि तुम्हाला विचारलेलं आहे लॅम्बडा मॅक्झिममचं रिलेशन आपल्याकडे आहे. लॅम्बडा मॅक्झिमम इक्वल टू बी अपॉन टी. लॅम्बडा मॅक्झिमम इक्वल टू बी ची व्हॅल्यू बघा 2.897 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय 280. दोघांच्या लॉगची वजाबाकी अँटी लॉग लिहिता येईल आपल्याला. वरचं काय येणार बघा 0.3 यांची बेरीज येणार आहे. बार 3 साठी कॅरेक्टर 000 येणार आहे. 28 चा 9 आणि 7 मध्ये 28 9 मध्ये बघा 4609 आणि 7 मध्ये आहे तो 11 असा आहे. आपल्याला ऍड करता येईल 4620 बार 3.4620 मायनस 2.28 मध्ये 4472 वजाबाकी करता येईल. 8 येणार. 12 मधून 8 गेले की 4 राहणार आहे. 1 राहणार आहे. 0 असणार आहे. बार 3 - 2 म्हणजे -3 - 2 म्हणजे आपल्याला -5 मिळणार आहे.
आणि याचा अँटीलॉग. याचा अँटीलॉग जो आहे तो आपल्याला 0 1 4 आणि 8 मध्ये. 0 1 4 मध्ये आहे 10 33 आणि 8 मध्ये आहे 2, म्हणजे आपल्याला उत्तर मिळणार आहे 10 35. 10 35. बघा पॉवर डायरेक्ट आपण -5 करणार आहे, मीटर मध्ये येणार आहे आणि यातलं एक घर पूर्ण करणार आहे. यातलं आपण एक घर पूर्ण करणार आहे. ही जी वेव्हलेंथ आहे ती व्हिजिबल पेक्षा कमी आहे, इन्फ्रारेड पेक्षा कमी आहे. म्हणजे ही वेव्हलेंथ आहे ती मायक्रोवेव्ह रिजन मध्ये आहे. इट लाईज इन मायक्रोवेव्ह रिजन. इट लाईज इन मायक्रोवेव्ह रिजन असं लिहिता येईल आपल्याला. आणखीन एक पार्ट आहे तो म्हणजे हा कर्व जो काढला आपण लॅम्बडा आणि जे काय पॉवर आहे, इमिसिव्ह पॉवर आहे, त्यांचा कर्व काढल्यानंतर हा कर्व कसा दिसेल असं आपल्याला विचारलेला आहे. कशा पद्धतीने कर्व काढता येईल बघा. या वाय ऍक्सिसला आपण आर लॅम्बडा असं घेणार आहे. तर या बाजूला आपण लॅम्बडा घेणार आहे आणि तो लॅम्बडा जो आहे तो आपण मायक्रॉन मध्ये घेणार आहे. मायक्रोमीटर असं लिहिता येईल, म्यूएम असं लिहिता येईल आपल्याला. आणि आता त्याच्या व्हॅल्यूज बघा 5 10 15 20 25 मायक्रॉन मध्ये आहे किंवा मायक्रोमीटर असं म्हणूया आपण. आणि आता आपली जी व्हॅल्यू आलेली आहे त्याला मायक्रॉन मध्ये जर एक्सप्रेस करायचं असेल तर काय आहे बघा. लॅम्बडा एम 1.035 इंटू 10⁻⁵ आहे. त्याला -6 करायचं असेल तर 10.35 10⁻⁶ मीटर, म्हणजे आपल्याला ही वेव्हलेंथ आहे 10.35 मायक्रोमीटर किंवा मायक्रॉन मध्ये मिळणार आहे. मायक्रॉन असं सुद्धा लिहू शकतो आपण. 10.35 म्हणजे आपणाला या ठिकाणी तो बघा इथं 5 10 15 20 असं घेतलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला 10.35 मिळेल. तिथे आपल्याला काय मिळणार आहे, पीक मिळणार आहे. या ठिकाणी आपल्याला काय मिळणार आहे, पीक मिळणार आहे. ते लॅम्बडा मॅक्झिमम असणार आहे. कर्व काढता येईल आपल्याला बघा. अशा पद्धतीने कर्व येणार आहे. या हा कर्व या वेव्हलेंथ साठी आपल्याला अशा पद्धतीने एक्सप्रेस करता आलेला आहे. नेक्स्ट बघा काय आहे. नेक्स्ट बघा काय सांगितलेलं आहे. ए स्मॉल ब्लॅकनड सॉलिड कॉपर स्फियर ऑफ रेडियस. स्मॉल ब्लॅकनड सॉलिड कॉपर स्फियर ऑफ रेडियस 2.5 centimeter. 2.5 centimeter is placed in an evacuated chamber. In an evacuated chamber, the
temperature of the chamber. Temperature of the chamber is maintained at 100 degrees Celsius. At what rate? Energy must be supplied to the copper sphere to maintain its temperature at 110 डिग्री सेल्सियस. तुम्हाला स्टीफन्स कॉन्स्टंट दिलेला आहे. काय लिहितात बघा. स्टीफन्स कॉन्स्टंट दिलेला आहे तर सिग्मा इक्वल टू 5.67 इंटू 10⁻⁸ वॅट पर मीटर स्क्वेअर केल्विन रेस टू 4 असं लिहित आहे. त्यानंतर बघा त्याचं टेम्परेचर जे आहे ते 110 अधिक 273 म्हणजे 383 केल्विन असं लिहित आहे. वातावरणाचं टेम्परेचर आहे ते 100 आहे अधिक 273 म्हणजे 373 केल्विन असं लिहित आहे. आणि बघा a small blackened solid sphere of radius 2.5 सेंटीमीटर. रेडियस दिलेली आहे 2.5 सेंटीमीटर. सेंटीमीटरचं कन्व्हर्शन करता येईल आपल्याला 10⁻² मीटर. is placed in an evacuated chamber. The temperature of the chamber is maintained at 100 degrees Celsius. At what rate energy must be supplied to the copper sphere to maintain the temperature at 110 degrees Celsius? तुम्हाला पॉवर विचारलेली आहे. रेट म्हणजे काय या ठिकाणी पॉवर किंवा त्याला आपण आर असं सुद्धा लिहू शकतो. काय लिहितात बघा आर बद्दल आपल्याला a sigma T⁻⁴ minus T⁻⁴. a sigma T⁻⁴ minus T⁻⁴. R equal to 4 pi r square sigma T⁻⁴ minus T⁻⁴. R equal to 4 into 3.142 into 6.25 into 10⁻⁴. सिग्माची व्हॅल्यू बघा 5.67 into 10⁻⁸ इंटू काय लिहितात बघा 383चा चौथा घात वजा 373चा चौथा घात. R equal to 6 आणि 4 6.25 आणि 4चा गुणाकार केला तर 25 येणार आहे. 6.25 आणि 4चा गुणाकार केला तर 25 येणार आहे. 3.142 into 5.67 into 10⁻⁻12 आणि आता 383 raised to 4 minus 373 raised to 4 असं लिहितात. आणि आता आपल्याला आणि सिम्प्लिफाय करता पुढचं कॅल्क्युलेशन बघा जरा मोठं आहे. कशा पद्धतीने सोडवता येईल आपल्याला. R equal to 25 आणि 3.142 गुणाकार करायचा. 25 आणि 50 5 येणार. 25 100 आणि 5 म्हणजे 105 10 होणार. 25 आणि 10 35 असं होणार म्हणजे 3 येणार. 75 आणि 3 78 असं होणार आहे. 5.67 into 10⁻⁻12 आणि आता 383 raised to 4 minus 373 raised to 4 यांचे आपल्याला घात करायचे. फोर्थ पॉवर करायचे. कशा पद्धतीने करता येईल बघा. 4 into आता आपल्याला 38/3 मध्ये मॅन्टिसा बघायचा आहे. 38/3 मध्ये बघा 58
32 असं आहे. कॅरेक्टरिस्टिक्स येणार आहे 2, 58, 32. गुणाकार करायचं 4 दुनी 8, 4 एकूण 12, 1 आला, 8 चौक 32 आणि 33, 3 आले, 5 चौक 20 आणि 3 23 आणि 2 आले, 4 दुनी 8 आणि 2 10. दुसरा बघा 37चा 3 मध्ये, 37चा 3 मध्ये, 37चा 3 मध्ये आहे 57, 17, 2.57, गुणाकार करायचा 7 चौक 28, 2, 4 आणि 2 6, 7 चौक 28, 2 आले, 5 चौक 20 आणि 2 22, 4 2 8 आणि 2 10. यांचे अँटीडॉट बघता येतील आपल्याला. 78.55 गुणाकारामध्ये 5.67, गुणाकारामध्ये 10⁻12 आणि आता याचा अँटीलॉग 33चा 2 8. अँटीलॉगच्या टेबलमध्ये 33 बघा, 2 मध्ये 21 48, 8 मध्ये 4 आहे म्हणजे 21 52 असं, म्हणजे 2.152 इंटू 10⁻10 असं होईल. मायनस 28चा 6 8, 28 बघा 6 मध्ये आहे 19 32, 8 मध्ये 4 म्हणजे 19 36 असं होईल, म्हणजे 1.936 इंटू 10⁻10 अशा पद्धतीने लिहितात. आर इक्वल 78.55 इंटू 5.67. आता हे 10 बाहेर आलं की इथं -2 राहणार आहे आणि या दोघांची वजाबाकी बघा, 6 मधून 6, 12 मधून 6 गेले 6 राहणार आहे, हातचा 1 आला, 5 मधून 4 गेले की 1 राहणार आहे आणि 9 2 11, हातचा आला 0. पुढच्या पार्ट मध्ये बघा या सगळ्यांच्या लॉगची बेरीज करता येईल आपल्याला. कशी करता येईल बघा, 78.55, 78चा 5 आणि 5 मध्ये, 78चा 5 मध्ये बघा आहे 89 49, पुन्हा 5 मध्ये आहे 3 म्हणजे 89 52 असेल. 78चा 5 मध्ये आहे बघा या ठिकाणी 89 49, पुन्हा 5 मध्ये 3 आहे म्हणजे 89 52 आहे ना. 56चा 7 मध्ये, 56चा 7 मध्ये, 75 36, 0.7536, 10⁻² म्हणजे 12.0000 आणि 1 पॉईंट लिहिता येईल आपल्याला. 21चा 6, 21चा 6 मध्ये बघा 33 45 असा आहे. 33 45 बेरीज करायची आहे. 6 आणि 5 11 12 13, 5 आणि 3 8 आणि 5 13, 4 आणि 5 9 9 18, 4 8 आणि 4 12 आणि 7 19. हे सगळे बेरीज आहे बघा. 12 + 1 0, इथं 12 असं येणार आहे आणि याचा अँटीलॉग 98चा 3 आणि 3 मध्ये, 98चा 3 मध्ये बघा 99 26 असा आहे. 98चा अँटीलॉगच्या टेबलमध्ये बघायचं आपल्याला. 98चा 3 मध्ये आहे 96 16, पुन्हा 3 मध्ये बघितला तर 7 आहे, 16 आणि 7 23, 96 23 असं, 96 23 असं होईल. तुम्हाला उत्तर काय दिलेलं बघा. 12 म्हणजे 0.0 येणार आणि युनिट आहे ते वॅट असं येणार. त्याचं युनिट आहे ते काय येणार आहे, वॅट असं येणार आहे. असा हा प्रॉब्लेम, त्याचं सोल्युशन. आणि आता लास्ट प्रॉब्लेम काय आहे बघा. काय सांगितले बघा. फाइंड द टेम्परेचर ऑफ ब्लॅक बॉडी इफ इट्स स्पेक्ट्रम हॅज ऑफ ब्लॅक बॉडी if its spectrum has a peak
has a peak at पहिला पार्ट दिलेला आहे तुम्हाला लॅम्बडा मॅक्झिमम पहिला दिलेला आहे 700 नॅनोमीटर म्हणजे व्हिजिबल मध्ये आहे. दुसरा दिलेला आहे पॉइंट लॅम्बडा मॅक्स इक्वल टू 3 सेंटीमीटर, तो मायक्रोवेव्ह रिजन मध्ये आहे. तिसरा दिलेला आहे लॅम्बडा मॅक्स इक्वल टू 3 मीटर, तो FM रेडिओ वेव्ह रिजन मध्ये आहे. त्याला वाईज कॉन्स्टंट दिलेला आहे तुम्हाला, बघा कसं लिहिता येईल आपल्याला. बी दिलेला आहे त्या ठिकाणी 2.897 इंटू 10⁻³ मीटर केल्विन. आणि तुम्हाला लॅम्बडा मॅक्झिमम पहिला दिलेला आहे तो 700 नॅनोमीटर म्हणजे 10⁻⁹ मीटर, त्याच्यासाठीचं टेम्परेचर विचारलेलं आहे. दुसरा लॅम्बडा मॅक्झिमम दिलेला आहे 3 सेंटीमीटर, 3 इंटू 10⁻² मीटर, त्याच्यासाठीचं टेम्परेचर विचारलेलं आहे. तिसरा लॅम्बडा मॅक्झिमम दिलेला आहे 3 मीटर, त्याच्यासाठीचं टेम्परेचर विचारलेलं आहे. काय लिहिलं बघा, टेम्परेचर बद्दल आपल्याला पहिल्यासाठी इक्वेशन लिहिलं बी अपॉन लॅम्बडा मॅक्झिमम 1, लॅम्बडा मॅक्स 1 असं लिहितंय. T1 इक्वल टू 2.897 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय, बघा तुम्हाला 700 इंटू 10⁻⁹ म्हणजे 7 इंटू 10⁻⁷ असं लिहिता येईल. T1 इक्वल टू डायरेक्ट तुम्हाला भाग घालवता येईल. बघा 7 चौक 28.4 येणार इथं, 1 चा भाग जाणारा आहे, राहिले 2, 27 म्हणजे पुन्हा आपल्याला डिव्हिजन करता येईल. बघा 7 21, बघा इथं किती राहिलेले होते 27, 21 म्हणजे राहणार आहेत ते 27 वजा 21 म्हणजे 6 राहणार आहे. 3 चा भाग घालवल्यानंतर 6 म्हणजे पुढे 60 होणार आहे. आणि तुम्हाला 7 न भागायचं असेल तर 7 8 56 8 येणार आहे. आणि हे 10⁻⁻7 वरती गेले की -3 + 7 म्हणजे 4 होणार आहे. आणि टेम्परेचर मिळणार आहे तुम्हाला 4138 केल्विन, पहिलं टेम्परेचर. दुसरं टेम्परेचर काढता येईल आपल्याला, तुम्हाला दिलेलं आहे काय बघा, दुसऱ्यासाठी T2 इक्वल बी अपॉन लॅम्बडा मॅक्स 2 असं लिहितं. T2 इक्वल टू बी किती आहे बघा 2.897 इंटू 10⁻⁻3, लॅम्बडा मॅक्स किती आहे बघा 3 इंटू 10⁻² असं लिहितं. सेंटीमीटरचा मीटरमध्ये भाग घालवता येईल तुम्हाला. बघा 8 त्रिक 24, 9 त्रिक 27, 9 असं येणार आहे. 1 राहिला 19 झाले, 6 होणार आहे 18, 1 राहिला 17 झालेले आहे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी पुन्हा 3 संघ बघा 3 9 27, 1 राहिला 19 झाले, 19 म्हटल्यानंतर 3 संघ 18 म्हणजे 1 राहिला म्हणजे 7 होणार आहे. आणि पुढं बघा 17 म्हटल्यानंतर तुम्हाला 3 न भागायचं आहे, 3 5 15, 3 संघ 18, 3 5 15, 5 येणार. राहिले किती बघा 2 राहिले, 3 संघ 18, 3 6 होईल या ठिकाणी. आणि हे वरती गेलं की 10⁻⁻1 म्हणजे उत्तर काय येणार बघा 9656 असं होईल.
T2 इक्वल टू 0.0 काय येणार बघा 9656 केल्विन 9656 केल्विन असं मिळणार आहे आपल्याला. पुढचं कसं सोडवता येईल बघा. तिसरं टेम्परेचर T3 इक्वल टू T3 इक्वल टू B अपॉन लॅम्बडा मॅक्झिमम 3 असं लिहितं. T3 इक्वल टू 2.897 इंटू 10⁻³ अपॉन डायरेक्ट 3 न डिव्हाइड करायचं आहे. काय येणार बघा डिव्हिजन तीच येणार आहे 0.9656 इंटू 10⁻³ किंवा लिहिता येईल आपल्याला 9.656 इंटू 10⁻⁴ केल्विन अशी ही वेगवेगळी टेम्परेचर्स तुम्हाला या ठिकाणी